काय नेमकी तुमची मागणी आहे? काय तुम्ही पोलीस आयुक्तांना भेटले, काय त्यांना सांगितलं आणि कशा पद्धतीने तुमची चौकशी मागणी केली? आज सकाळपासून जे ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामध्ये इतिहासकारक आमचे सावंतसाहेब यांच्यावर त्यांनी फोन करून आक्षेपार्थ विधान केलेलं आहे. महाराजांबद्दल पण काही आक्षेपार्थ बोलले आहे. त्याच्यामध्ये आम्हाला महाराजांबद्दल एवढी आदर मान सन्मान आहे. नेहमी महाराजांवरती आक्षेपार्थ कोणी पण येऊन बोलून जातं. त्याकरता आम्ही आज CP साहेबांना भेटलो आणि त्यांना विशेष विनंती केली की जसं मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर CPना फोन करून सांगितलं की तातडीने त्याच्यावर कारवाई व्हावी किंवा सायबरनी त्याच्यावर विशेष करून चौकशी करावी याचे आदेश दिले. तसेच आम्ही त्यांना पण सांगितलं की नागपूरचा विषय आहे हा. प्रशांत म्हणून कोणीतरी व्यक्ती आहे, कोरटकर म्हणून कोणी व्यक्ती आहे, असा साधारणशा व्यक्ती, आम्हाला काही त्याच्याबद्दल काही जास्ती बोलायचं नाही आहे. ते म्हणतात की AI द्वारा किंवा फ्रिंगद्वारा ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल होतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे कितपत योग्य आहे आणि कितपत सत्य आहे? आता यानंतर जर महाराजांची अशीच अपमानास्पद किंवा गरा ओकली जाणार असणार तर आम्हाला काहीतरी विशेष असं काही करावं लागेल ज्याच्यामुळे सर्व गोष्टीवरती हाळ निर्माण होईल. नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? आंदोलनाची भूमिका असणार काय आहे? नाही, आम्ही ठरवलेलं आहे जर याच्यावरती जर कुठलीच ॲक्शन झाली नाही किंवा तातडीने कारवाई झाली नाही, ज्या व्यक्तीने हे बरगळलेलं आहे त्यांनी जर त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच त्या व्यक्तीला जो कोणी असेल त्याला त्याची जागा दाखवू. महाराजांबद्दल बोलताना थोडंसं भान ठेवावं. छत्रपती महाराजांबद्दल बोलले आहेत, संभाजी महाराजांबद्दल बोलले आहेत, तर दोन्ही महाराज आमच्यासाठी आदराचे स्थान आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत आहेत आणि मी समाजाबद्दल कुठंच बोलत नाही. फक्त आणि फक्त महाराज हे सर्वांचे आहे. सर्वांनी हा विषय समजून घ्यावा. आणि कसं आहे, आपण जेव्हा आत्ताच 4-5 दिवसाआधी महाराजांची जयंती झाली आणि आता कोणी म्हणते की असं झालं तसं झालं, हा विषय छावा पण रिलीज झाला आहे. यामुळे सर्व गोष्टी चालू आहे. पण इतिहासकार हा इतिहासकार असतो. सर्वांचा इतिहास लिहिण्याची पद्धत वेगळी आहे आणि आपण सर्व इतिहासकारांचा मानसन्मानच ठेवतो. त्यामुळे आयुक्तांना तुम्ही काय मागणी केली? आयुक्तांना आम्ही कळकळीची मागणी केली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यामध्ये त्याला अटक करावी. तुमच्या सायबरच्या टीमला तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई करून त्याला अटक करावी आणि त्याला पुढील कारवाईसाठी त्याला समोर जावे लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.